रात्री 10ची वेळ होती. नाशिकच्या दिंडोरीमधल्या शिवाजीनगर परिसरात मोठा आवाज झाला. हा आवाज आला होता राजेंद्र राजे यांच्या विहिरीमधून. एवढा मोठा आवाज कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, हे बघायला आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी धाव घेतली. आणि काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, विहिरीत एक कार पडली. विहीर खोल होती, विहिरीला पाणी होतं. गावकऱ्यांनी पोलिसांना फोन लावला, बचाव पथक आलं, क्रेन बोलवण्यात आली, हायड्रा मशीन बोलवण्यात आलं. बचावाचे प्रयत्न सुरू झाले. रात्री 1च्या सुमारास हे बचाव कार्य थांबलं, कारण अपघातग्रस्त गाडी आणि एकूण 9 मृतदेह या विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या 9 जणांमध्ये 6 चिमुकल्यांचा समावेश होता. खासगी क्लासच्या गॅदरिंगवरून येत असलेले एक सगळं कुटुंबच या अपघातात मृत्युमुखी पडलं. पण हा अपघात नेमका कसा झाला, नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी या अपघाताबद्दल काय कारवाई केली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. दिंडोरीच्या इंदोरे गावात राहणारं दरगोडे कुटुंब. या कुटुंबातले 9 जण 3 एप्रिलच्या रात्री एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. रात्री 10च्या सुमारास ते एक्सेल 6 गाडीने पुन्हा आपल्या घराकडे प्रवास करण्यासाठी निघाले. त्यावेळी शिवाजीनगर परिसरात अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत त्यांची गाडी कोसळली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली, पण बचाव कार्य सोपं नव्हतं. क्रेन आणि हायड्राच्या माध्यमातून अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण विहिरीत पाणी भरपूर होतं. त्यात अंधार पसरलेला आणि विहिरीत चिखल असल्यानं पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक यांची कसोटी लागली. त्यात नागरिकांनी मोठी गर्दी केल्यानं परिस्थिती तणावाची बनली होती. पण काही नागरिकांनी पुढे येत प्रशासनाची मदत केली. अथक प्रयत्नांनंतर रात्री 1च्या सुमारास ही कार बाहेर काढण्यात आली. ही गाडी इतकी वेगात खाली कोसळली होती की गाडीत असलेल्या 9 जणांना बाहेर पडायची संधीच मिळाली नाही. श्वास गुदमरून नाकातोंडात पाणी जाऊन 9ही जणांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला 5 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं होतं, पण सकाळपर्यंत सगळ्याच 9 मृतदेहांची ओळख पटली. हे 9 जण एकाच कुटुंबातले होते. सुनील दरगोडे, त्यांच्या पत्नी रेश्मा, मुलगी गुणवती, तर त्यांच्या भावाची पत्नी आशा अनिल दरगोडे. भावाची मुलं श्रावणी, श्रेयस, सृष्टी, श्रद्धा आणि समृद्धी दरगोडे. अशा 9 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समृद्धी दरगोडेचं वय फक्त 7 वर्ष होतं, तरी तर 5 मुलांची वय 11 ते 14 वर्षांमधली होती. खासगी क्लासच्या गॅदरिंग वरून परत येत असताना, आनंदाच्या वातावरणातून परत येताना या 9 जणांवर काळाने झडप घातली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कुणाला वाचण्याची, कुटुंबातल्या सदस्यांना वाचवण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. पण साहजिकच एक प्रश्न पडतो, तो म्हणजे हा अपघात झाला कसा? शहरातल्या रस्त्यावरून चाललेली ही कार अचानक विहिरीत कशी कोसळली? तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार MH15JS1053 या नंबरची मारुती एक्सेल 6 गाडीमधून हे कुटुंब प्रवास करत होतं. रात्री रस्त्याला फारशी वर्दळ नसल्याने गाडीचा वेग जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जिथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला होता तिथून अगदी 100 मीटर अंतरावर ही विहीर आहे. विहिरीच्या आजूबाजूला कॉलनी रोड आहे, तिथून गाड्यांची ये-जा सुरू असते. जिथे सिमेंटचा रस्ता संपतो तिथून अगदी 2 ते 3 फुटांवर ही विहीर आहे. 3 एप्रिलच्या रात्री कार्यक्रम असल्यानं या भागात गाड्यांचं पार्किंग केलं होतं, त्यामुळे ही विहीर ड्रायव्हरला दिसली नसावी. त्यात या विहिरीला फक्त 1 वीत लांबीचा कठडा आहे, त्यामुळे या कठड्याला धडकूनच ही गाडी खाली कोसळली. कुठलीही संरक्षण भिंत या विहिरीला नव्हती. मोकळ्या भूखंडात असलेली विहीर रस्त्याला लागूनच असल्यानं हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर आणि त्यात 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मंत्री नरहरी झिरवाळ, गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणात विहिरीचा मालक राजेंद्र राजे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. राजेंद्र राजेने माध्यमांच्या समोर 1962च्या दुष्काळावेळी ही विहीर बांधण्यात आली. या विहिरीला जाळी लावण्यात आली होती, पण त्यातले अँगल आणि तारा लोकांनी चोरून नेल्या. तिथं विहीर असल्याचा बोर्ड सुद्धा लावला होता, पण तो बोर्ड पडला. जी घटना घडली त्याचं आम्हालाही दुःख आहे, हळहळ आहे, अशी प्रतिक्रिया दिली. पण स्थानिकांनी दावा केला की याआधी सुद्धा या विहिरीत पडून जनावरं दगावली होती. एक मोटार चालक सुद्धा पडला होता. ही विहीर बुजवण्याची मागणी तेव्हाही करण्यात आली होती. ज्यांची विहीर आहे त्यांच्या घराला कंपाऊंड आहे, मग विहिरीला कंपाऊंड का घातलं नाही? एका बाजूला रस्ता आहे, मध्ये विहीर आहे आणि दुसऱ्या बाजूनेही रस्ता आहे. असा भोंगळ कारभार केल्याप्रकरणी कुणाला दोषी ठरवायचं, असा संतप्त सवाल सुद्धा स्थानिकांनी केला. तर या सगळ्या प्रकरणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं
की या प्रकरणात दिंडोरी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. ही विहीर का बुजवण्यात आली नाही, त्यावर कंपाऊंड का नव्हतं आणि इतक्या जवळ रस्ता असताना परवानगी कशी मिळाली, बांधकाम कसं झालं, अशा प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्यात येईल. तर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कंपाऊंड बांधण्याबद्दल किंवा विहीर पूर्णपणे बुजवण्याबद्दल तातडीने निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली. सोबतच त्यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीचीही घोषणा केली. पण चिडलेल्या नातेवाईकांनी झिरवाळांच्या समोरच वारसच राहिले नाहीत तर आर्थिक मदत कोणाला द्यायची असा संतप्त सवाल केला. मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्दैवी अपघाताबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. आता या सगळ्यात दिंडोरी पोलीस अपघात नेमका कशामुळे झाला, अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास करतायत. सोबतच खासगी क्लास चालक सचिन वडजे यांची चौकशी सुद्धा होणार आहे. त्यांनी सुरक्षेसंदर्भात काळजी घेतली होती का, कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती का, याची चौकशी पोलीस करतील. पण मूळ प्रश्न हा आहे की रस्त्याच्या इतक्या जवळ असलेली ही विहीर बुजवण्यात का आली नाही. याआधी विहिरीत पडून जनावरं दगावली असूनही कशाची वाट पाहिली गेली. अर्थात यात चूक कुणाची, दुर्लक्ष कुणी केलं, याची उत्तरं चौकशीतून समोर येतीलही. पण 6 चिमुकल्यांसह गेलेले 9 जीव मात्र पुन्हा परत येणार नाहीत, हे दुर्दैव.